आशू, मला काय वाटतंय असे एक एक डबे मोजण्यात काही अर्थ नाहीये ग, खूप वेळ जाईल त्याच्यात. हो ऍक्च्युली, आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा म्हणजे प्रोडक्शन कंपन्यांमध्ये असं प्रत्येक एका डबीसाठी चेक नाही होत. म्हणजे दर 10 डब्यांनंतर आपण चेक करू शकतो की त्याचं वजन नीट आहे का. अगं पण सुरुवातीच्या काही डब्या आपण वजन करून भरूया ना. अरे अरे बापरे, काय झालं या लाईटला मधल्या मध्ये गोंधळ. बाबा मी मेणबत्ती आणते. हा अगं अड्डा आण, काम करताना दिसायला पाहिजे सगळं. मयू सांभाळून जा, धडपडशील जरा. ए पांड्या चल त्या ऑफिसला जाऊन बघूया काय झालंय. नको तू इकडेच थांब, यांना मदत कर, मी बघून येतो. मी आलो अश्विनी. राजू मावशी, हा आतमध्ये ये ना जरा. हा हा. कॅन्डल लाईट मध्ये कसं दिसणार आणि आपलं काम कसं पूर्ण होणार. ताई मला वाटतं आपण थोडा वेळ थांबूया. चला चला चला. अरे बापरे, काय आणलं गरम गरम पुलाव तयार आहे. तुम्ही कशाला आणला? पंपेला सांगायचं ना. अरे तो बाहेर गेलाय ना, म्हणून मला आणावं लागलं. अरे मी काय म्हणते, आता आपण ना सगळ्यांनी मिळून या कॅन्डल लाईट मध्ये डिनर करूयात. हं, तोपर्यंत लाईट येईलच ना. सावंत काकू तुम्ही अगदी बरोबर बोललात, असंच करूया आपण. मयू जा ना बाळा, प्लीज ताटं घेऊन ये ना जरा. हा आणते. सावंत काकू मस्त पुलाव होता, एक नंबर. थँक्यू. आशू जरा हे बघतेस का व्यवस्थित मिक्स झालंय का ते. विद्युत तू जरा इथे बस. हो तर जरा हे बघा, ओके. वजन काट्यावर बघू. मला तर आपलं घर की नाही वर्कशॉप झाल्यासारखं वाटतंय. आणि मला काय वाटतंय माहितीये, ते महिला बचत गटाचे जे प्रोजेक्ट्स असतात ना, तसंच चालू आहे आपलं. मला तर इतकी मजा येते की आपण 500 ने 1000 डब्यांची ऑर्डर पूर्ण केली असती. ए बाई, ह्या डबे मिळायला किती त्रास झाला माहितीये का तुला? एका ठिकाणून ह्या डबे मिळालेच नाहीये, 2 ठिकाणून डबे आणले ह्या. आणि वहिनी, पुढच्या वेळेस ऑर्डर घ्याल ना तर आधी डबे बघा, डबे आहेत का आपल्याकडे, आणि मग ऑर्डर घ्या. ओके भाऊजी, अहो बिझनेसची सुरुवात आहे की नाही, पुढे हळूहळू सवय होईल मलाही. घ्या. एक एक विकेट जातीये, आता कसं होणार काम? अगं ये हे घे. अगं पेंगतीयस तू, जा ना, पड ना आतमध्ये. ती लाईट नाहीये ना. काकू श्रेयस गेलाय ना तिकडे, मग येईल लाईट, काळजी करू नका. आपला फेस तरी आला पाहिजे, नाहीतर आपल्या तोंडाला फेस येईल. अगं अश्विनी, अगं काय सांगू मी, खूप छान सुवास येतोय हा, आणि अगदी घरभर दरवळला आहे. तर मी थोडासा पॅक लावू का ग? हो बघा बघा लावून, त्याने चेहरा सुंदर होईल हो, पण मनाचं काय करणार? हो माझं मन तर सुंदरच आहे, पण तुम्हाला ते दिसत नाही ना. तुम्ही माझ्या मनाची ना का काळजी करू. वहिनी, वहिनी, हा हे बघ, हे ते लेबलचं डिझाईन केलंय मी. ओके वाटतंय तुला? बघू बघू बघू. आरसा आहे का तो बघायला? लॅपटॉप आहे तो.
अरे हा, छान दिसतंय. आय थिंक आता आपलं पॅकेजिंग ना एकदम प्रोफेशनल वाटणार. हो ॲक्च्युली. आणि इफ इन केस काही चेंजेस वाटत असतील तर सांगा, मी एडिट करू शकते ते. आशू, मला काय वाटतंय ते अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्स लिहिलेत ना, तो रंग वेगळा असला तर चालेल. आणि तो रंग आहे ना पटकन नोटीस पण होईल. रेड कलर. हो चालेल. लाल रंग छान दिसेल. लाल रंग वापरूया का? हो हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही, मी लगेच एडिट करून देते. भाऊजी प्रिंट काढायला जाल का? प्रिंट आउट तर लागतील, पण लाईट नाही ना, कसं काढणार? वा वा, याला म्हणतात टायमिंग. आल्या लाईट. चला मी निघते. ओ 4 BHK निघते मी. याला म्हणतात श्रेयसचं काम. श्रेयसने एकदा काम हातात घेतलं ना, ते झालंच म्हणून समजा. आता लाईट आली आहे ना, मी एक काम करतो, मी लगेच ना प्रिंटर वाल्याकडे जातो आणि प्रिंट सगळ्या घेऊन येतो. हा शिल्पी ऐक ना, तू मला त्या डिझाईन आहे ना मेल कर, मी लगेच जातो. हा हो हो, मी CDR पाठवते, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार. अरे तुला झोप येते तर जाऊन झोप ना. काय पण हो तुम्ही. हे घे, ठेव. डबे चला चला, ह्या थर्मास मध्ये गरम गरम चहा आहे. सर्वांनी घ्या, जसा हवा तसा. अहो सावंत काकू, इतक्या रात्री कशाला चहा आणला तुम्ही? अगं मी तुला काय सांगू, हे सगळं पाहून की नाही मला जुन्या काळातली दिवाळी आठवते. आमच्याकडे की नाही मोठ्या प्रमाणात फराळ व्हायचं. मी, माझी जाऊबाई, सासूबाई, नणंद सगळे दिवाळीला यायचे. आणि मग आम्ही हा सगळा असा पसारा मांडून बसायचो. कोणी खोबरं किसायचं, तर कोणी शेंगदाणे सोलायचे, तर कोणी लाडू वळायचे, तर कोणी चकल्या पाडायच्या. खरंच असा हा सगळा माहोल असायचा. श्रेयसला आठवत असेल. अगं आम्ही तर त्याला ओरडायचो चक्क, अरे थांब रे बाबा, त्या चकल्या थंड होऊ दे. आणि मग गरम गरम चकल्या आल्या की हा खायला तयार. आणि शिल्पीचं तर काय, तिचं तर सगळं लक्ष बेसनाच्या लाडवावर. लाडू वळले आम्ही, त्याला बेदाणा लावला की ती हळूच लाडू पळवायची. आणि मग काय, श्रेयस तिला गोलूमोलू गोलूमोलू असं चिडवत तिच्या मागे पळायचा. काकू, आता जर परत सगळ्यांना चहा लागला ना, तर तुम्ही नका बनवू, मी इथे बनवेन. हो बरं चालेल मला. पण काय तुला जर पुढे लागलं ना तर मला आवाज दे. हा मी जागी आहे. चल येते. तुम्हाला एक पॅक फ्री. हो ऐका, एक पॅक फ्री देतो तुम्हाला नंतर. हो का? अरे वा वा, लवकर द्या. हो. बाबा हो, तुम्ही जाऊन पडा ना, खूप उशीर झालाय. हो, पण तू श्रेयसला कंपल्सरी झोपायला लावणार असेल तर जातो. बाबा तुम्ही वा पुढे, मी येतो. हे जरा या पद्धतीने काउंटिंग करत राहा. अहो ऐका ना, तुम्ही पण जा. अगं जातो ना नंतर, पांड्याला येऊ दे, ते प्रिंट आउट घेऊन, ते बघितल्यावर जातो बस. अहो निदान पडला तर बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही पण नका ना जागरण करू, तब्येतीसाठी नाही चांगलं तुमच्या. आणि खरंच श्रेयस तू जाऊन झोप. अरे आम्ही आहोत ना सगळे, आणि हे काम पूर्ण झाल्याशिवाय ना आम्ही कुठेच जाणार नाहीये. तू खरंच जा. येस, हा आमचा नाईट आउट आहे. आणि आता पूर्ण काम होईपर्यंत आम्ही कोणीही झोपणार नाही. अगं पांड्याला प्रिंट आउट घेऊन येऊ दे, मला बघायचंय ते बघितल्यावर झोपतो मी, प्रॉमिस. अहो ते प्रिंट आउट आल्यावर ना मी तुम्हाला दाखवायला येईन. बरं तुम्हाला झोपायचं नसेल ना तर नुसते पडून राहा, तुम्हाला बरं वाटेल बस. ओके माय लॉर्ड, आपका आदेश सर आखो पर. अहो चला विद्युत, बॉसचा आदेश झालाय, मी झोपतो. तू पण जा रे बाबा लवकर. हो, एवढं आटोपतो निघतो.
जरा पुसू बघ ना यार, प्लीज प्लीज. हो हो. हा हा. वहिनी, एक प्रॉब्लेम झालाय. लाईट तर आली आहे, पण प्रिंटरचे सगळे दुकानं बंद झाले. आता प्रिंट मिळणं इम्पॉसिबल. भाऊजी काहीच हरकत नाहीये. उद्या सकाळी प्रिंट आउट काढा ना, आणि आपण उद्या सकाळीच सगळ्या डब्यांवर पटापट लेबल्स लावू. हो, आणि आपण खूप लोक आहोत इथे, त्यामुळे ना पटापटा सगळ्यांना वाटून दिली ना तर पटकन होऊन जाईल काम. पण मला काय वाटतं, तुम्ही दोघंही जा आणि आराम करा ना. मी कुठेही जात नसते हा आत्ता. अगं उद्या सकाळी करू ना आपण काम. मी कुठे म्हणते उद्या सकाळी येऊ नकोस. अगं पण केवढं काम बाकी आहे. अगं आराम करणं पण तेवढंच गरजेचं आहे ना. बरं ठीक आहे. आणि हा, सकाळी येताना मी ते सगळे स्टिकर्स घेऊन येतो. ओके चालेल. आणि काही लागलं तर मला फोन करा. चल प्राजू. बाय. गुड नाईट. बाय. ते काढ. चल. येते का? हो हो. विद्युत ऐक ना, तूही निघ रे. उद्या सकाळी कोर्टात तुला वेळेवर जायला हवं ना. अगं एवढे राहिले ते भरतो ना आणि मग जातो. अरे होईल सगळं मॅनेज. खरंच सांगते, जा. बरं ठीक आहे. हो. चावी. अरे बापरे, विद्युत सर कारची की इथेच विसरले वाटतं. हा पण कार्तिकी, तू एक गोष्ट मार्क केलीस. तू तिथनं स्वतःच्या पायावर चालत आली सगळं. अरे वा कार्तिकी, तू फिजिओथेरपी न चुकता केलीस ना, म्हणून हा रिझल्ट आहे. जेनी अगं ते काही का असे ना, ती स्वतःच्या पायावर इथपर्यंत चालत आली, हेच खूप महत्वाचं आहे. हो, पण चालता यायला लागलंय म्हणून लगेच थेरपीचं सेशन चुकवू नकोस. डॉक्टरांना भेट, त्यांना सांग आणि मग ठरव. आधी पॅकची डिलिव्हरी, नंतर फिजिओथेरपी. बरं, येऊ मी. काळजी घे. कार्तिकी, खरंच मला खूप बरं वाटलं ग. दिवसभर या गिलोई आणि डब्यांच्या प्रकरणात ना ही एक गोष्ट खूप चांगली घडली आहे. हो, मला पण ना खूप फ्री वाटतं. असं वाटतं की कुठे जाऊ कुठे नाही असं होतंय मला. काही करू नको, जाऊन आता झोप. तुला पण आरामाची गरज आहे. किती वेळ जागणार आहेस? आणि किती झालं तरी अजून पेशंट आहेस, कळलं? हो. जाऊन आराम. कार्तिकी जा, आता आम्ही पण लवकरात लवकर हे सगळं रॅप करणार आहोत. हो. शिल्पी, हा, तू काय करतेस? अगं माणसं कमी झाली आहेत ना, माझं ते डिझायनिंगचं काम तसं पण झालेलंच आहे, तर मग आपण कम्प्लीट करून टाकूया. देते. अगं काही करू नको, तू जाऊन झोप. अगं असं काय करतेस? करते ना मी मदत. शिल्पी नको अगं, तुझ्यासाठी नाही, निदान तुझ्या बाळासाठी. हे प्रॉपर वेस्ट बॅग मध्ये टाकलं पाहिजे. हा हो, करते मी सगळं, तू जाऊन आराम. ठीक आहे. गुड नाईट मयू. बघ बघते, थोडस चेक करते. मयू, ए मयू बाळा, मयू, मयू उठ उठ, इथे झोप. मयू उठ, उठ बाळा. अगं उठ. अगं हो, हळू लागेल. मयू, गोष्ट वेगळी तुझी, वेगळीच राहू दे. उंचही तुझी भरारी, आभाळास पाहू दे.
तुझी भरारी आभाळास पाहू दे सोड मागे खंता तसैल झावे बंधाता वाट दुर्दिशी जाऊ दे बघ तुला 10 दिशांनी साध घातली सुखाने चाल पुढं वेगळी तुझी कहाणी स्वप्न वेळ पावलानी वहिनी, अगं काय हे अजून जागीच आहेस? होतच आलंय. तू झोप थोडा वेळ प्लीज. नाही नको अगं. अगं नको काय, अर्धा तास झोप म्हणजे जरा फ्रेश वाटेल उठलं की, आणि मग उलट पटपट होतील कामं. हवं तर मी अलार्म लावते अर्ध्या तासानंतरचा. तू अर्ध्या तासाने उठवशील ना? ऑफकोर्स मी उठवेन, डोंट वरी. उठ उठ, ये दे ते सगळं, दे माझ्याकडे. कॅप काढ, मी पांघरून आणते तुझ्यासाठी, थांब. तू पड, हे घे, खुशी घे. तू पण जाऊन पड. हो हो. हे बघ, बरोबर अर्ध्या तासानंतरचा लावते अलार्म, ठीक आहे? लावते. हे बघ. साडेसात. अरे देवा. हे सगळं शिल्पीने केलं? आता फक्त लेबल लावायचं काम राहील. ते झालं की ऑर्डर पूर्ण.